वंचित बहुजन आघाड़ी के पूर्व नेता मल्लिका अर्जुन पुजारी की एक ऑडियो क्लिप कल मीडिया पर वायरल हो गई, जिसके बाद राजनीति गर्मा रही है। इसी पर प्रतिक्रिया देते हुए मनसे नेता संदीप देशपांडे ने कहा कि अगर कोई सैनिक बलात्कार करता है तो यह माफ करने योग्य नहीं, उसे सजा मिलनी चाहिए। कोई पुरानी क्लिप वायरल हो सकती है क्योंकि इसमें सभी बड़े नेताओं के नाम है। यह मामला गंभीर है, इसकी जांच होनी चाहिए। असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली होती, कोणीतरी मला पाठवली। ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे, म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी, तर ते माफ करण्याजोगं नाही आहे, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। पण एखाद्या मोठ्या माणसाने केला, श्रीमंत माणसाने केला, तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं। असे दोन कायदे या राज्यात आहेत का? तुमची मानसिकता काय आहे? बरं, मला मान्य आहे की ही ऑडिओ क्लिप जुनी असण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलं आहे, पवार साहेबांचं नाव घेतलं आहे आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे। मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे। हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचं नाव घेतलं गेलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये, हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे? तो एनसीपीचा कार्यकर्ता आहे का? असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जगासमोर आलं पाहिजे, याची चौकशी व्हावी। बरं, असंही माझं म्हणणं नाही की ती ऑडिओ क्लिप खरीच आहे किंवा खोटी आहे किंवा काय, याची पूर्णपणे पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे। या क्लिपमध्ये जे कोण पात्र आहेत, दिसत आहेत, हे कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकता ना। मला माहिती आहे की याच्यात हेच म्हणणार ही नाही, ही फॅब्रिकेटेड आहे किंवा काय, पण पोलीस मल्लिकार्जुन कोण, तो जो पुजारी आहे त्याची चौकशी करू शकतात। काय नेमकं प्रकरण होतं, कोण ती मुलगी होती, तिच्यावर काय अत्याचार झाले होते, कोणी केले होते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोणी केला होता, या सगळ्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे।